नमस्कार, देशोन्नति में मैं ऐश्वर्या शिंदे आप सभी का स्वागत करती हूं। नागपुर शहर को प्रगति के पथ पर आगे बढ़ाते हुए 33.50 किलोमीटर लंबाई वाले आउटर रिंग रोड पैकेज 1 का लोकार्पण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा किया गया। 856.74 करोड़ रुपए की लागत से बना ये आउटर रिंग रोड न सिर्फ जामठा से काटोल रोड फैक्ट्री तक को जोड़ेगा, बल्कि समृद्धि महामार्ग के लिए फिलर का भी काम करेगा। इस आउटर रिंग रोड के बन जाने से हैदराबाद, जबलपुर, भंडारा, अमरावती और काटोल जाने के लिए राजमार्ग का सफर सुगम होगा। साथ ही शहर में ट्रैफिक की समस्या से छुटकारा मिलेगा। इस दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि आउटर रिंग रोड के बन जाने से इंडस्ट्रियल कॉलोनियों की कनेक्टिविटी बढ़ेगी। वहीं राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि ये आउटर रिंग रोड नागपुर जिले के लिए लाइफलाइन साबित होगा और इससे अर्थव्यवस्था को गति मिलेगी। सर्वप्रथम मी आपल्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की हा अतिशय चांगला रिंग रोड केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आपल्याला मिळाला। हा केवळ रिंग रोड नाहीये, तर जे आपलं नागपूर जिल्हा आहे आणि जो नागपूरचा वाढता व्याप आहे त्याच्याकरता ही एक लाईफलाईन आहे। खऱ्या अर्थानं नागपूरचं जे काही पुढचं विकास आहे तो विकास या रिंग रोडच्या मुळे होणार आहे। एक अशा प्रकारचा रिंग रोड ज्यावेळेस बनतो त्यावेळी तो केवळ रस्ता नसतो, तर त्या रिंग रोडमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीला चालना मिळते। आज आपण पाहतोय एका रिंग रोडमुळे जी कनेक्टिव्हिटी वाढली त्यामुळे निश्चितपणे आपल्याला हाऊसिंग करता जागा उपलब्ध होतीये, वेगवेगळ्या उद्योगांकरता जागा उपलब्ध होतीये। या रिंग रोडच्या जवळपास मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल वेअर हाऊसिंग तयार झालेलं आहे। या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स तयार झालेले आहेत। हा जो एक रिंग रोड आहे पुढच्या काळामध्ये जवळपास 1,00,000 कोटीची अर्थव्यवस्था तयार करू शकतो एवढी क्षमता या एका रिंग रोड मध्ये आहे। त्यामुळे हा केवळ झालेला रस्ता नाहीये, तर आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल हा आपला रिंग रोड ठरणार आहे। आणि मी नितीनजींचं याकरता देखील आभार मानेन की साधारणपणे रिंग रोड आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शहरं आवाढव्य वाढतात आणि मग अगदी शेवटच्या क्षणी रिंग रोड हा त्या ठिकाणी बांधायला घेतला जातो, मग त्याची अलाइनमेंट नीट येत नाही, मग ती जागा एक्वायर होऊ शकत नाही, वर्षानुवर्ष तेच काम चालतं। पण अगदी योग्य वेळी नागपूरचा रिंग रोड हा नितीनजींनी हातामध्ये घेतला। अडचणी आल्या, खरं म्हणजे याचं काम नितीनजींच्या वेगाने कदाचित 3-4 वर्ष आधीच संपलं असतं, पण तेव्हाच्या कंत्राटदाराच्या अडचणी आल्या। त्या अडचणीतनं मार्ग काढून आणि हे जे नवीन कंत्राटदार आहेत बन्सल यांना अपॉइंट करून आणि हे काम अतिशय वेगाने म्हणजे गेल्या 2 वर्षात रिंग रोडचं काम ज्या वेगाने झालंय, मला असं वाटतं त्याकरता एकदा नितीनजींचं, सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं देखील आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। अतिशय वेगानं हे काम नितीनजींनी या ठिकाणी पूर्ण केलं। फेज 1 झालाय, फेज 2 होतोच आहे। संपूर्ण रिंग रोड आपल्याला कुठेही गेलं तरी हे काम वेगानं होताना दिसतंय, त्यामुळे तेही काम निश्चितपणे होईल। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की ज्या दिवशी 80 किलोमीटरचा सगळा रिंग रोड हा सुरू होईल त्या दिवशी आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बदललेली असेल। आज आपण पाहतोय समृद्धी महामार्गावरनं आल्यानंतर या रिंग रोडमुळे नागपूरच्या कुठल्याही भागात जाता येणार आहे किंवा शहरामध्ये न येता कुठल्याही शहरामध्ये जाता येणार आहे। त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहे, ट्रक्सचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहे आणि वेगवान गतीने आपल्याला या ठिकाणी या रस्त्याचा वापर हा निश्चितपणे करता येणार आहे।
नागपुरात मात्र अगदी योग्य वेळी हा रिंग रोड या ठिकाणी तयार झाला आणि म्हणून मी पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं नितीनजींनी नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यात आणि विदर्भात म्हणजे देशात तर त्यांनी केलंच आहे, महाराष्ट्रातही केलंय, पण विदर्भामध्ये जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे विदर्भाचा चेहरा आणि चित्र हे आपल्याला बदलताना दिसत आहे आणि आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक कनेक्टिव्हिटी ही आपण तयार केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे आता आपला समृद्धी महामार्ग झालेला आहे. आपण समृद्धी महामार्ग आता तिकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर सगळीकडे वाढवतो आहोत, जेणेकरून एक फास्ट कनेक्टिव्हिटी असेल आणि इतर सगळे रस्ते हे नितीनजींनी कॉन्क्रीटचे केले असल्यामुळे विदर्भामध्ये एक सीमलेस कनेक्टिव्हिटी आता तयार होणार आहे. यासोबत आता नुकतंच आम्ही जवळपास सगळं अलाइनमेंट हे शक्तीपीठ महामार्गाचं देखील फायनल केलेलं आहे आणि लवकरच त्याचाही आम्ही ऍक्विजिशन सुरू करणार आहोत. नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे की ज्याच्यामध्ये समृद्धीसारखंच अतिशय वेगाने आपल्याला जाता येईल आणि आपले जेवढे शक्तीपीठ आहेत, जेवढे आपले आराध्य देव आहेत, या सगळ्यांना त्या महामार्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही नेटवर्क आज आपल्या महाराष्ट्रात तयार होतं आणि विशेषतः नितीनजींनी जे तयार केलं आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल, रोजगाराच्या संधी मिळतील, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.